गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी येण्यासाठी सज्ज झाले। मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठे खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे त्यांचा प्रवास सुखमय न ठरता खड्डेमय ठरण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांनी फलसपे ते कशेडी घोगदा पर्यंत महामार्गाची पाहणी केली आहे। दरवर्षी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेता रस्त्याची सद्यस्थिती चिंतेची बाब ठरत आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे, रखडलेली कामे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत। मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ता वाहतुकी सुरळीत करावा असे स्पष्ट आदेश दिले असून 90 ते 95% काम पूर्णतः वास आले आहे। इंदापूर ते माणगाव राखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होईल असे सांगितले। पण माहिती आहे की बरीचशी कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज माणगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत ते जरा उशिरा झाले। त्यामुळे आज तिथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, त्याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। मागं आम्ही चिता बरोबर ना चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचा आपण हे केलेलं आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ऍक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं। त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो। थँक्यू सर। एस मराठी न्यूज साठी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।